ओके. सेकंड पॉइंट इज अ फ्यूल हँडलिंग सिस्टीम. फ्यूल हँडलिंग इज कोल अँड ऍश. सपोज आपण फ्यूल यूज करतोय, ते फ्यूल यूज करताना आपण जे कोल यूज करणार आहे, तर कोल कसं हँडल केलं पाहिजे. आपण फॉर एक्झाम्पल बघितलं की रेल्वे असेल, त्या रेल्वे लाईन्सने ते ट्रान्सपोर्ट केलं गेलं पाहिजे, त्यानंतर स्टोरेज केलं पाहिजे, त्याचे जे कंपोजिशन असेल ते चेक केले पाहिजे, अनालिसिस केलं पाहिजे. दॅट इज द कोल हँडलिंग प्रोसेस. मग आपण ते डीपली बघणार आहे की जे कोल्स okay. So coal mines may be transported from the different types of meanings. Transportation by the sea or river. मग आपलं जे ट्रान्सपोर्टेशन आहे कोल्स हँडलिंगचं जे ट्रान्सपोर्टेशन असणार आहे ते कशावर डिपेंड असणार आहे. ट्रान्सपोर्टेशन बाय द सी और रिव्हर, देन ट्रान्सपोर्टेशन बाय रेल्वेज, रोपवेज, बाय रोड, ट्रान्सपोर्टेशन ऑफ कोल बाय पाईपलाईन. मग आता बघा फ्यूल हँडलिंग प्रोसेस काय असते. फ्यूल हँडलिंग प्रोसेस आली म्हणजे फ्यूल मीन्स म्हणजे आपण कोणतं फ्यूल यूज करतोय, कोल. म्हणजे कोल आपण यूज करणार, त्या कोलसाठी काय काय प्रिकॉशन घेतले पाहिजे. किंवा ते सपोज एक पेट्रोल पंप असेल, पेट्रोलचा पंप असेल, डिझेलचा पंप असेल, आपण त्याला टँक यूज करतो. ओके. जमिनीमध्ये आपण टँक यूज करतो. म्हणजे टँक जे असतात सोबत प्रेशर वेसल असतील, टँक्स असतील, त्याच्यासाठी काही इन्स्पेक्शन केलं जातं, ते टँक्स तिथे इन्सर्ट केले जातात. आणि जे पेट्रोल आणि डिझेल असतं ते आपण ट्रान्सपोर्ट करतो, दुसरीकडून ट्रान्सपोर्ट करतो, ते फिल्टर करून आणलं जातं. त्याचप्रमाणे कोल्स असतं. कोल्स आपण कुठून आणणार आहे, ज्या माइन्स असणार आहे त्या माइन्स असणार, त्या माइन्स मधून कोल हे परचेस केलं जातं. परचेस केल्यानंतर त्या कोलचं फिल्ट्रेशन केलं जातं. ओके. टेस्टिंग केली जाते. त्यानंतर ते प्लांटला किंवा अदर पर्सनला ते सेल केलं जातं. मग ते ट्रान्सपोर्टेशन आपण कशाने करणार आहे, सेल केलं. मग ट्रान्सपोर्टेशन कशाने करणार आहे, मग रेल्वेने करणार आहे. की सपोज आपण दुसऱ्या कंट्रीमधून जर ट्रान्सपोर्ट करतात, आपण प्लेनने ते आणणार नाही. सपोज शिप असेल, मग शिप मधून आपण ट्रान्सफर करू शकतो. ओके. देन रेल्वे, देन रोपवे, बाय रोड और पाईपलाईन. म्हणजे जे कोल्स आपण प्लांट मध्ये यूज करतो ते कशा थ्रू आणणार आहे आपण, वेगवेगळ्या प्रकारचं. प्रत्येक प्लांटचं हे डिफरंट होऊ शकतं. काही रेल्वेने आणतील, काही रोपवेने, काही बाय रोडनी, काही पाईपलाईन थ्रू ते कोल तिथे स्टोरेज करणार. ओके. दिस इज अ हँडलिंग प्रोसेस of steam power plant. Now next point is the types of fuel handling system. Types of fuel handling system. There are 3 types of fuel handling system and also different types of equipment for the fuel handling system. Solid fuel such as coal, liquid fuel such as oil, and gaseous fuel as a gas. 3 types: coal, oil, okay, coal, oil and gas. Okay, 3 types आपण तिथे यूज करणार आहे. ओके. दिस इज अ फ्यूल हँडलिंग सिस्टीम. मीन्स कोल डिलिव्हरी. आपण फ्यूल हँडलिंग, टाइप्स ऑफ फ्यूल हँडलिंग. आपण कोल बरोबर आपल्या प्लांट मध्ये कसली अजून रिक्वायरमेंट असणार आहे, ऑइल्स. त्याच्यानंतर गॅस, ऑइल, गॅस अँड कोल. दिस इज अ 3 टाइप्स ऑफ फ्यूल हँडलिंग सिस्टीम्स. नाउ मग कोणकोणत्या फ्यूल हँडलिंग सिस्टीम आहे. कोल डिलिव्हरी. ओके. the major component of plant cost, the various steps involved in a coal handling. There are coal delivery, unloading, preparation, transfer, outer storage, cover storage, implant handling, and the weighting and measuring, then feeding the coal into the furnace. मग हँडलिंग प्रोसिजर हे स्टेप्स दिलेले, डिफरंट टाइप्स ऑफ स्टेप दिलेले फॉर द हँडलिंग. ओके. मग आपण बघणार आहे कोल डिलिव्हरी. ओके. फर्स्ट वन इज अ कोल डिलिव्हरी. आता मग आपण बघणार आहे जे कंपोनंट दिलेले, मेजर कंपोनंट हे हँडलिंग साठी दिलेले तुमच्या 3 गोष्टी: कोल्स, ऑइल अँड गॅस. फर्स्ट इज द कोल डिलिव्हरी. This is the coal delivery. In coal from supply point is delivered by the ship or boat to power station near to sea or river. Okay. इथे बघा काय इमेज इंडिकेट केलेला आहे. Okay. They are given 2 types of different image. First is a ship image and second is a railway. Okay. फर्स्ट जर बघितलं आता कोल डिलिव्हरी, आपला काय स्टडी करायचं, फ्यूल हँडलिंग. जे प्लांट मध्ये आपण फ्यूल यूज करणार आहे, फॉर एक्झाम्पल कोल, तर ते कोल आपण कसं डिस्ट्रीब्युट करणार आहे. मग कोल डिलिव्हरी कशी केली जाणार आहे. सपोज अदर कंट्री मधून शिपने डिस्ट्रीब्युट केलं जाईल. शिप पासून कुठे डिस्ट्रीब्युट केलं जाईल, तुमची जी रेल्वे लाईन्स असेल त्या रेल्वे लाईन्सला डिस्ट्रीब्युट केलं जाईल. तिथून डायरेक्टली तुमच्या प्लांट मध्ये ही कोल्स तिथे पाठवले जाईल, इन्सर्ट केलं जाईल. ओके. या प्रकारची कोल हँडलिंग प्रोसेस. मीन्स कोल इज अ सप्लाय बाय द रेल or trucks to the power station which are
फ्रॉम द सी ऑर रिव्हर, म्हणजे तिथून आपण अदर कंट्री मधून जर कोल आणत असेल तर ते डायरेक्टली तिथे ज्या शिपिंग पर्यंत येत असेल, ते शिपिंग नंतर तुमचं ते ट्रक्स असतील किंवा क्रेन्स असतील त्याच्या थ्रू डायरेक्टली रेल्वे लाईन्सला प्रोव्हाइड केलं जाईल आणि रेल्वे लाईन्स म्हणून डायरेक्टली तुमच्या प्लांट मध्ये प्रोव्हाइड केलं. दॅट इज दिस इज अ कोल डिलिव्हरी प्रोसेस. ट्रान्सपोर्टेशन ऑफ कोल बाय द ट्रक्स इज यूज इन अ रेल्वे फॅसिलिटी आर नॉट अवेलेबल. ओके, मग आपण कोल डिलिव्हरी कशा थ्रू करू शकतो? शिप और रेल्वे. Now second is unloading. The types of equipment to be used depend on how coal is received at the power station. If coal delivered by truck, there is no need of unloading device as the truck may be dump the coal to the outer storage. आपण बघितले की प्लांट असेल, सो इन केस ऑफ कोल आपण बघितले की जो कोल्स असेल तर आपला कोल्सला स्टोरेज किती. आपण सपोज एक पेट्रोल पंप असेल, आपण त्याचं बघितले कॅपॅसिटी काहीतरी लिटर असेल, सपोज 10,000 लिटर कॅपॅसिटी असेल पेट्रोल पंपाच्या त्या टँकची. मग ते आपल्याला माहिती की आपला डेली यूज किती आहे, तर डेली यूज नंतर आपण डायरेक्टली सेकंड ऑर्डर जी कंपनी असेल, पेट्रोलियम कंपनी असेल, त्यांना ऑर्डर देतो की सपोज आज जी डेट आहे त्या डेटला 20 डेज नंतर प्लस 20 डेज नंतर आम्हाला परत 10,000 पेट्रोलची किंवा डिझेलची रिक्वायरमेंट असेल. हे आपल्याला अनालिसिस असतं की आपल्याला रोजची कॅपॅसिटी किती त्या पंपाची असेल किंवा प्लांटची असेल. सो फॉर एक्झाम्पल सपोज आता कोल्स आहे, आपल्याला माहिती आहे की कोल्स आपल्या एका महिन्यासाठी किती लागतं? 20,000 टन्स लागतं गॅस स्टीम पॉवर प्लांट साठी, थर्मल पॉवर प्लांट. तर सपोज आपल्याला 20,000 टन कोल आपल्याकडे अवेलेबल आहे. तर मग आता जे आपल्याला एक मंथ नंतर जे कोल रिक्वायर्ड असणार आहे, मग ते रिक्वायर्ड करण्यासाठी आपण ऑलरेडीच ऑर्डर ते परचेस केलेली असते. ओके, आणि ते ट्रान्सपोर्टेशन स्टार्ट केलं असतं. मग सपोज आपलं कोल्ड स्टोरेज मध्ये जरी 20,000 टन्स एक मंथचं जरी कोल्ड स्टोरेज कोल असेल तरी आपण काय करतो? ते परचेस करत असतो. ओके, परचेस करत असतो. दॅट इज अ मेन पर्पज फॉर द अनलोडिंग. Suppose preparation. Second, I am also given for the unloading. Rotary car dumper costly are quite efficient for unloading closed vehicles. Okay, आता बघा अनलोडिंग मध्ये सेकंड पॉइंट काय दिलेले आहे. आपण बघितलं की स्टोरेज असेल कोर आपले 20,000 टन्स रिक्वायर्ड असेल घर असेल, पण आपल्याला इमर्जन्सी जर त्याची रिक्वायरमेंट असेल तर आपण बाय रेल्वेने पण सपोज रेल्वेनुसार जर ते मटेरियल आपल्याला 20 डेज मध्ये मिळणार असेल पण आपल्याला 10 डेज मध्येच अवेलेबल पाहिजे, तर आपण कसं यूज करणार आहे? ते ट्रेनचा यूज करणार आहे. ओके, आणि आपल्याला जर ते 20 डेज नंतर लागत असेल आपण ट्रकचा पण यूज करू शकतो, कारण आपल्याला रिक्वायरमेंट नसेल त्याची. जर आपल्याला इमर्जन्सी रिक्वायरमेंट असेल तर आपण डायरेक्टली रेल्वेने परचेस करणार. मग ते अनलोडिंग साठी बघा इथे दिलेलं एक डंपर दिलेला आहे, तो डायरेक्ट डंपर आणि एक मशीन दिलेली ते आपण बघणार आहे, प्रिपरेशन मशीन असणार आहे. त्या थ्रू डायरेक्टली ते कोल तिथे फिल केलं जातं. दिस इज द प्रिपरेशन. When the coal deliver is from the big lumps and it is not a proper size, the preparation of coal can be achieved by the crusher, breaker, sizer and the magnetic separator. Okay, तर बघा इथे डबल रोलर क्रशर दिलेले आणि जॉ क्रशर दिलेले. दे आर गिवन 2 टाइप्स ऑफ क्रशर फॉर युजिंग द प्रिपरेशन ऑफ कोल्स. म्हणजे जे कोल्स आहे आपण फर्स्ट पॉइंट काय बघितलं बघा, डिलिव्हरी कशाने करणार आहे? 2 टाइप्स ऑफ डिलिव्हरी, फर्स्ट वन शिप अँड सेकंड वन रेल्वे. नंतर अनलोडिंग प्रोसेस कशी असणार आहे, आपल्याकडे अवेलेबल किती आणि आपल्याला किती दिवसानंतर रिक्वायरमेंट असणार आहे त्याच्यानुसार आपण ते मटेरियल्स ओके. सेकंड वन इज अनलोडिंग अँड थर्ड वन इज अ प्रिपरेशन. आपण बघितलं की माइन्स, ज्या माइन्स असतात कोलच्या, त्या कोलच्या माइन्स मधून जे तुमचे कोल असतील त्याची एक डायमेन्शन नसते, एक तो आकार नसतो किंवा त्याला एक वन साईज नसते, कोणती साईज नसते. प्रत्येक कोलची साईज ही वेगवेगळी असते आणि ही साईज खूप लार्ज पण असते. मग आपण प्रिपरेशन करताना आपण बघितलं की ते कोल्स आपण जे इन्सर्ट करणारे बॉयलर मध्ये तिथे जर त्याचा इनलेट स्मॉल असेल किंवा बारीकच पार्टिकल तिथे आपल्याला इम्पॉर्टंट असेल तर आपण सपोज लार्ज साईजचे जे कोल्स असतील ते कोल्सला आपण काय करणार? ब्रेक करणार. मग कशा थ्रू ब्रेक करणार? फॉर द डबल रोल क्रशर अँड जॉ क्रशर थ्रू. बघा इथे इंडिकेट केलेलं आहे की सपोज इथे बघा, इथे तुम्हाला ते साईज दिसते कोलची, ही कोलची साईज खूप लार्ज आहे. बघा इथे डायरेक्टली सियर हे बघा ही कोलची साईज खूप जास्त आहे. ओके, या एवढ्या साईजचे कोल्स आपण बॉयलर मध्ये इन्सर्ट करू शकत नाही. इथे बघा ही कोलची साईज खूप जास्त दिलेली आहे. मग बघा इथे 2
क्रशर यूज केलेले. मग ही साईज बघा तुम्ही इथं क्रश केल्यानंतर ही साईज पहिल्या साईज पेक्षाही कमी झालेली बघा, एकदम नॉर्मल पार्टिकल झालेली. ओके, म्हणजे जे आपल्याला साईज इम्पॉर्टंट असते त्या साईज आपल्याला क्रशर थ्रू ही कमी करावं लागते. बघा इथे पण सेकंड फिगर मध्ये जॉ क्रशर दिलेले, सेकंड टाइप क्रशर आहे. इथे लार्ज साईज मध्ये कोल्स आहे, मग ते काय केलं आपण क्रश केल्यानंतर ते स्मॉल साईज मध्ये कन्वर्ट केले. ओके, दिस इज द प्रिपरेशन फॉर द फ्यूल हँडलिंग सिस्टीम. देन ट्रान्सफर. ओके, आता बघितलं आपण पहिला सिंपल एकदम डिलिव्हरी आली, अनलोडिंग लोडिंग आलं, म्हणजे ते आपण ट्रान्सपोर्टेशन करणार आपल्या रिक्वायरमेंट नुसार, त्यानुसार तुम्ही रेल्वेने किंवा बाय रोडने असणार आहे. देन प्रिपरेशन, कोलचं प्रिपरेशन केलं जाईल. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट, सपोज तुमच्या प्लांटमध्ये ट्रान्सफर केलं तर तुमच्या कोल्ड स्टोरेज मध्ये ते स्टोअर केलं कोल, ते कोल्ड स्टोरेज मध्ये कोल्ड स्टोअर केल्यानंतर त्या कोल्ड स्टोरेज पासून तर बॉयलर मध्ये काही डिस्टन्स असणार आहे, कारण की बॉयलर आणि कोल याच्यामध्ये डिस्टन्स हा रिक्वायर्ड असतो. सपोज बॉयलर मध्ये काही डिपिक ऍक्सिडेंट क्रिएट झाला, प्रॉब्लेम क्रिएट झाला, तर त्या प्रोसेसमुळे तिथे जे कोल्ड असणार आहे ते कोल पण बर्न होणार आहे, त्यामुळे तुमचा जो प्लांट असेल तो प्लांट हा डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे कोल्ड आणि बॉयलर यामध्ये काही डिस्टन्स असणार आहे. त्यामुळे सपोज कोल्ड स्टोरेज पासून तर बॉयलर पर्यंत आपण कोल्ड ट्रान्सपोर्ट कसं करायचं त्यासाठी काही पॉइंट्स दिलेले, मीन्स ट्रान्सफर. अ प्रिपरेशन कोल इज ट्रान्सफर टू द डेड स्टोरेज बाय मीन्स ऑफ द फॉलोइंग सिस्टीम. आपल्याला ते बॉयलर पर्यंत कसं ट्रान्सफर करायचं, दे आर गिवन बेल्ट कन्व्हेअर, स्क्रू कन्व्हेअर, बकेट इलेव्हेटर, ग्रॅब बकेट इलेव्हेटर, स्कीप होस्ट आणि फ्लाइट कन्व्हेअर. ओके, मग आपण सपोज ट्रान्सफर करण्यासाठी प्रत्येक जी प्लांट असेल त्या प्लांटवर डिपेंड असेल की कोल बॉयलर पर्यंत ट्रान्सफर कसं करायचं. मग त्यासाठी ट्रान्सफर करण्यासाठी कोणकोणते पॉइंट्स रिक्वायर्ड आहे, बेल्ट, स्क्रू, बकेट, ग्रॅब बकेट, स्कीप होस्ट अँड flight conveyor. Okay, this is the different types of conveyor we are using to transfer the coal from coal storage to boiler. Now this is the element belt conveyor. This is the element of fuel handling system. आपण बघितले टाइप्स ऑफ फ्यूल हँडलिंग, मग कोल बघितलं, ऑइल बघितलं, गॅस बघितलं. मग त्यानंतर काय बघितलं आपण, कोल डिलिव्हरी, अनलोडिंग, प्रिपरेशन बघितलं अँड ट्रान्सफर. हा ट्रान्सफर करण्यासाठी आपण डिफरंट टाइप्स ऑफ कन्व्हेअर बघितलं. फॉर एक्झाम्पल बेल्ट, स्क्रू, बकेट, ग्रॅब बकेट, स्कीप अँड फ्लाइट कन्व्हेयर. सो नाउ वी डिस्कस द फर्स्ट पॉइंट इज अ बेल्ट कन्व्हेअर. ओके, इथे बघा बेल्ट कन्व्हेअर यूज केलेलं आहे. ओके, या फिगर मध्ये पण शो केले कोल बेल्ट्स. दिस इज अ कोल बेल्ट रोलर, याच्या थ्रू आपण डायरेक्टली बॉयलरला ते पास करतो. कन्सिस्ट ऑफ द अनलेस्ड बेल्ट मूव्हिंग ओव्हर अ पेअर ऑफ एंड ड्रम्स. Then the belt is made up the rubbers or canvas suitable for the transfer of coal over long distance. आपण कशासाठी यूज करतो बेल्ट कन्व्हेअर, की मटेरियल जर आपल्याला कंटिन्युअसली ट्रान्सफर करायचं असेल तर आपण कन्व्हेअरचा यूज करतो. The inclination at which coal can be successfully elevated by the belt conveyor is about 20 degree with the running speed given is 400 to 500 rpm. आता बघा आपल्याला बॉयलर मध्ये मिनिमम टाइम मध्ये कोल इन्सर्ट करायचा असेल, सपोज आपल्याला एका मिनिट मध्ये सपोज 10 kg कोल जर इन्सर्ट करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कोणता कन्व्हेअर यूज केला, बेल्ट कन्व्हेअर. आणि सपोज त्याचा इन्क्लाइंड एरिया दिलेला आहे 20 डिग्री. ओके, 20 डिग्री एरियासाठी दिलाय की इन्क्लाइंड असल्यामुळे जे कोल्स असतील हे कोल्स 400 ते 500 rpm च्या स्पीडने डायरेक्टली बॉयलरला ट्रान्सफर केलं जाईल. देन द इनिशियल कॉस्ट ऑफ सिस्टीम इज नॉट हाय, द पॉवर कंजम्पशन इज लो अँड ट्रान्सपोर्ट कॅपॅसिटी ऑल्सो गिवन अ ट्रान्सपोर्ट कॅपॅसिटी. आता कन्व्हेअर असेल तर कन्व्हेअरची एक कॅपॅसिटी असते, तो किती टन पर्यंत तो लोड सस्टेन करू शकतो. दे आर गिवन द ट्रान्सपोर्ट कॅपॅसिटी इज 50 to 100 टन्स पर अवर ओव्हर लॉंग डिस्टन्स. मग ते किती डिस्टन्स असेल, आणि बॉयलरला जर एका तासामध्ये 100 टनची जर कोलची रिक्वायरमेंट असेल तर आपण बेल्ट कन्व्हेअर हा यूज करू शकतो. बट बॉयलर कॅपॅसिटी जर हाय असेल आणि आपल्याला 200 टन्स पर अवर पाहिजे असतील, रिक्वायर्ड असतील, तर आपण तिथे बेल्ट कन्व्हेअर यूज करू शकत नाही, कारण बेल्ट कन्व्हेअर कॅपॅसिटी किती आहे, 50 to 100 टन्स पर अवर्स. नाउ दिस इज अ बेल्ट कन्व्हेअर. हे बघा इथे बेल्ट कन्व्हेअर यूज केलाय. मग जे तुमचं बघा की डिस्टन्स किती, तुम्हाला इथे जर बघितलं तर तुम्हाला काही डिस्टन्स ऑफ पॉवर प्लांट सुद्धा दिसत नाही. ओके, एक बेल्ट कन्व्हेअर दिलाय, काही डिस्टन्स ऑफ पॉवर प्लांट सुद्धा दिसत नाही. म्हणजे बॉयलर आणि पॉवर प्लांट, सॉरी बॉयलर आणि तुमचं जे कोल्ड स्टोरेज,
ओके, तुमचं जे पॉवर प्लांट आहे त्या पॉवर प्लांट मध्ये बॉयलर आणि कोल्ड स्टोरेज ह्यामध्ये जास्त डिस्टन्स असणार आहे, किलोमीटर मध्ये डिस्टन्स असणार आहे. त्यासाठी आपण मग कसला युज करतोय, बेल्ट कन्व्हेयरचा. त्याची कॅपॅसिटी पण दिलेली आहे की एका तासामध्ये तो 50 ते 100 टन्स तो प्रोव्हाइड करू शकतो बॉयलरला. बघा इथे एक फिगर दिलेली आहे, फिगर मध्ये तुम्ही बघताय की कन्व्हेयर्स इथे बेल्ट त्या इथे बघा पुल यूज केलेले आहे, पुलीज आहे. ओके, त्यानंतर हा रोलर आहे तुमचा. ओके, रोलरला किती बेल्ट पण दिलेले, हा बेल्ट आहे. आणि याच्यावरती तुम्ही जे बघताय ते कोल आहे, जे स्मॉल स्मॉल पार्टिकल्स हे कोल आहे, हे डायरेक्टली कुठे ट्रान्सफर केले जात आहे, तुमच्या पॉवर प्लांट मध्ये बॉयलरला. ओके, दिस इज द फ्यूल हँडलिंग सिस्टम ऑफ बेल्ट कन्व्हेयर. Second is a screw conveyor. The consist of an endless helical screw fitted to a shaft. The screw, while rotating in the transfer the coal, feeding the end to the discharge end. बघा इथे फिगर शोज केलेली आहे. ओके, तिथं कोल एंड दिलेला आहे, इनलेट दिलेला आहे आणि डिस्चार्ज आउटलेट दिलेला आहे. देन दिस सिस्टम इज सुटेबल वेअर द कोल इज अ ट्रान्सफर ओव्हर शॉर्ट डिस्टन्स. आपण बघितलं की पॉवर प्लांट मध्ये आणि कोल्ड स्टोरेज मध्ये डिस्टन्स जास्त असेल तर वी आर युझिंग द बेल्ट कन्व्हेयर. बट सेकंड स्क्रू कन्व्हेयर से द कोल इज टू बी ट्रान्सफर ओव्हर शॉर्ट डिस्टन्स अँड स्पेस लिमिटेड. म्हणजे जर कमी डिस्टन्स आपल्याला ट्रान्सफर करायचं असेल आणि स्पेस कमी असेल तर आपण या टाईपचं स्क्रू कन्व्हेयर यूज करू शकतो. देन रोटेशन ऑफ स्क्रू व्हेरियस बिटवीन 75 to 150 आरपीएम. आपण बघितलं बेल्ट कन्व्हेयरचं आरपीएम किती होतं, 400 to 500 आरपीएम. अँड स्क्रू कन्व्हेयरचं किती आहे, 75 to 125 आरपीएम. देन इनिशियल कॉस्ट ऑफ कंझम्पशन इज हाय अँड देअर इज अ कन्सिडरेबल वेअर ऑफ स्क्रू. ओके, आपण बघितलं की स्क्रू कन्व्हेयर हे स्मॉल साईज साठी, कमी डिस्टन्स साठी आणि कमी स्पीडनी कोल ट्रान्सफर करण्यासाठी यूज केला जातो. हे बघा काय पार्ट्स दिलेले आहे इथे स्क्रू कन्व्हेयर. फर्स्ट इन द ड्रायव्हिंग युनिट, देन सेकंड पॉइंट इज अ कन्व्हेयर केसिंग, थर्ड इज अ इनलेट, फोर्थ इज अ आउटलेट, फिफ्थ वन इज अ हँगिंग बेअरिंग and sixth one is a screw table, and they are given some points. It is used for the shorter distance. Okay, this is advantage, means screw conveyor advantage. Totally enclosed from the atmosphere, coal dust can also be transferred easily. Diameter is 50 to 50 centimeter. Okay, diameter सुद्धा दिलेलं आहे, speed पण दिलेलं आहे 70 to 120 rpm, and transfer capacity is same as compared to belt conveyor is 100 ton per hour. Okay, capacity screw ची आणि बेल्टची ही सेम कॅपॅसिटी. नाउ थर्ड वन इज अ बकेट इलेव्हेटर. दिस इज अ बकेट इलेव्हेटर. इट इज कन्सिस्ट ऑफ बकेट फिक्स टू अ चेन. द चेन मूव ओव्हर द टू व्हील्स. ओके, इथे टू व्हील्स दिलेले आहे बघा, एक इथे एक व्हील्स दिलेले आहे आणि इथे एक दिलेले आहे. म्हणजे कोल इनलेट इथे दिलेले आहे आणि त्या मटेरियल बघा इथे काही पॉइंट्स दिले, सॉरी इथे काही बकेट दिलेले आहे. बघ कोल इथे इन्सर्ट केले आहे, सी कोल इथे इन्सर्ट केलेले आहे आणि या बकेट आहे, या बकेटमध्ये तुमचं कोल हे कॅरी केलं जातं. ओके, आणि कॅरी करून कुठे केलं जातं, सपोज बॉयलर कनेक्टेड असेल तुमचा, या बॉयलर मध्ये इन्सर्ट केलं जातं. ओके, the coal is carried by the bucket from bottom and discharged at the top. Coal is lifted vertically or near the vertical direction. Okay, vertical direction मध्ये इथे दिलेले आहे. Now नेक्स्ट इज अ ग्रॅब बकेट इलेव्हेटर. आता बघा ग्रॅब बकेट दिलेले, ते ग्रॅब बकेट दिलेले म्हणजे ग्रॅब बकेटची काही साईज असू शकते. मग ते काय करणार आहे, प्रत्येक वेळेस ते कॅरी करणार आहे ते कोल्स, आणि ते कोल्स कुठे तुमच्या बॉयलरकडे डिस्ट्रीब्युट करणार आहे. इज इट्स लिफ्ट अँड ट्रान्सफर कोल ऑन अ सिंगल रेल ऑन अ ट्रॅक फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. म्हणजे एका पॉइंट करून दुसऱ्या पॉइंट कडे कोल बकेट थ्रू या कन्व्हेयर इलेव्हेटर थ्रू ट्रान्सफर केलं जातं. कोल लिफ्टेड बाय द ग्रॅब बकेट इज अ ट्रान्सफर टू ओव्हर हेड स्टोरेज. This system required less power for operation. आता सपोज तुम्ही बघितलं की याला व्हील्स दिलेले, क्रेन्स आहे. सपोज तुमचं स्टोरेज असेल कोल्ड स्टोरेज, तिथून तुम्हाला बॉयलर पर्यंत ट्रान्सपोर्ट करायचंय, तर इथे जे तुम्हाला पिक्चर दिसते इलेव्हेटरची, त्यावरून तुम्ही एक मेन्शन करू शकता की त्याला मॅक्झिमम टाइम लागणार आहे. प्रत्येक वेळेस बकेट फिल करायची, ती बॉयलर मध्ये इन्सर्ट करायची, परत बकेट फिल करायची, बॉयलरकडे इन्सर्ट करायची, तो डिस्टन्स पण खूप असणार. त्यामुळे
जो इलेव्हेटर आहे हा कुठे यूज केला जाणार आहे का ज्या पॉवर प्लांटची कॅपॅसिटी कमी आहे, त्याला एक तासामध्ये फक्त 50 किंवा 50 टन्स पर अवर्स कोल्स रिक्वायर्ड असताना तिथेच आपण इलेव्हेटर यूज करू शकतो. ओके, मीन्स रिक्वायर्ड लेस पॉवर फॉर ऑपरेशन अँड रिक्वायर्ड मिनिमम मेंटेनन्स. द ग्रॅब बकेट कन्व्हेयर कॅन बी यूज विथ द क्रेन टॉवर. ओके, then initial cost of the system is high but operating cost खूप कमी आहे पण system cost ही high असणार आहे. Now next one is a flight conveyor. It is generally used to transfer of coal when filling of number of storage bin under the conveyor is required. The coal is discharged in the bottom of then transfer capacity. Okay, what is the flight conveyor transfer capacity is 10 to 100 ton per hours. What is the capacity? Capacity is 10 to 100 ton per hour. Then low capital cost, and it is very easily the rate of coal discharge. Then it is the high energy consumption and maintenance cost, and also high wear and tear due to the dragging actions. Okay, in this figure they are given a different types of part also: rollers, coal outlet, scrappers, and chains. And capacity of this conveyor is the 110 to 100 ton per hours. Then last one is the cold storage. This is a cold storage tank. Okay, figure shows the cold storage tanks. It is a desirable that the sufficient quantity of coal should be stored. आपल्या जेवढी मंथली रिक्वायरमेंट असेल त्यानुसारच आपण बघितलं की कोल्ड स्टोअर केलं जातं. सपोज 20,000 टन्स असेल तर आपण नेक्स्ट मंथचं पण कोल्ड स्टोअर करून ठेवत असतो. इट इज गिव्ह द प्रोटेक्शन अगेन्स्ट द इंटरप्रिटेशन ऑफ कोल सप्लाय. आपण बघितलं कोल्स आपण बर्निंग साठी यूज करतो. ओके, कोल्स हा बर्निंग साठी यूज करतो. तर सेफ्टीसाठी आपल्याला त्या टँक्सच्या म्हणजे त्या कोलच्या सेफ्टीसाठी त्या टँक्स आपण तशा प्रोटेक्शन नुसार त्या तयार केलेल्या असतात. ओके, म्हणजे काही बर्निंग प्रोसिजर असेल किंवा तिथे काही ऍक्सिडेंट क्रिएट होऊ नये त्यासाठी त्या टँक्स त्यानुसार तिथे इन्स्टॉल केलेले असतात. देन स्टोरेज ऑफ कोल फॉर अ पिरियड ऑफ 30 to 80 days सो दॅट प्लांट इज नेव्हर रिक्वायर्ड टू बी शट डाऊन. बघा स्टोरेज आपण बघितलं की जो कोल्ड स्टोरेज असं किती दिवसाचं करून ठेवलेलं असतं 30 to 80 days. म्हणजे सपोज आज बॉयलर वर्किंग असेल तर हे जे कोल्ड स्टोरेज गेलेले हे आपल्याला मॅक्झिमम 80 days पर्यंत स्टोरेज आहे. मग 80 days पर्यंत आपण जे कोल्स असतं कोल्स हे स्टोर केले असतं. मी स्टोरेज ऑफ कोल फॉर द पिरियड ऑफ 30 to 80 days सो दॅट प्लांट इज नेव्हर रिक्वायर्ड टू बी शट डाऊन. ओके, प्लांट आपल्याला जे कोल्स असतं ते स्टोरेज आपण मॅक्झिमम 80 days आणि मिनिमम 30 days स्टोरेज आपण करून ठेवलेलं असतं. देन द अमाऊंट ऑफ कोल टू बी स्टोर डिपेंड ऑन द availability of space for storage, transportation facility, the amount of coal near the power station. Okay, this is the coal storage. Then this is the outer storage. हे बघा एक स्टोरेज असतं त्यांनी काय पॉईंट दिले. एक स्टोरेज असतं ते प्लांटच्या नियर असतं म्हणजे जे आपल्याला 30 days ची गरज पडणार आहे 30 days जे कोलची गरज पडणार आहे ते प्लांटच्या सोबत 500 मीटर अंतरावर असेल बॉयलरच्या 1 monthचं. पण जे सेकंड अँड थर्ड मंथचं जे एक्स्ट्रा आपण स्टोअर केलेले ते परत त्या प्लांट पासून 1 किलोमीटर अंतर असणार आहे. मीन्स आउटर स्टोरेज असणार आहे. द कोल इज युजली केप्ट ऑन द ग्राउंड इन द फॉर्म ऑफ पिल्स एक्सपोज टू द आउटसाइड वेटर. ओके, बघा इथे इंडिकेट केलेले की इथे बघा कन्व्हेअर यूज केलेला आहे. हा कन्व्हेअर इथे यूज केलेला आहे. कन्व्हेअर थ्रू आपलं कोल ट्रान्सफर केलं जाणार ते काही डिस्टन्स असणार आहे. द कोल इज रिक्वायर्ड टू बी द प्रोटेक्टेड फ्रॉम द वेदरिंग. इट इज अ लॉंग टर्म स्टोरेज 10% ऑफ अॅन्युअल कन्झम्पशन. ओके, आपण बघितलं की कोल्ड स्टोरेज जे कोल्ड स्टोरेज करतो ते मिनिमम किती असतं 30 days आणि मॅक्झिमम इज 80 days. आणि जे दिलेले आउटर स्टोरेज मध्ये जी टर्म्स दिलेले स्टोरेज दिले ते लॉंग टर्म स्टोरेज असतं. म्हणजे 2 स्टोरेज असतात. एक असेल 1 month साठी जे नियर बॉयलर असेल म्हणजे जवळ ज्या बॉयलरच्या 500 मीटर अंतर असेल आणि जे दुसरं स्टोरेज असेल का जे सेकंड मंथ आणि थर्ड मंथचं कोल्ड स्टोअर करून ठेवले असेल ते 1 किलोमीटर अंतर असेल. ओके, this is the different types of storage. Now closed storage also given. आता बघा आउटडोर स्टोरेज म्हणजे आउटडोर मीन्स ओपन असेल आणि एक क्लोज पण असेल. सपोज हे क्लोज असेल म्हणजे जे तुमचं कोल आहे
हे coal directly close their cell means it is a close fire the live storage the coal is required 1 or 2 days. म्हणजे आपल्याला 1 आणि 2 दिवसानंतर लगेच जे गरज पडणार आहे इम्पॉर्टंट असणार आहे त्यासाठी आपण क्लोज स्टोरेज यूज करतो. म्हणजे लाईव्ह मीन्स आपल्याला लगेच मिनिमम टाइम मध्ये ज्या कोलची रिक्वायरमेंट असणार आहे त्या टाइमला आपण ते क्लोज स्टोरेज यूज करत असतो. दिस इज स्टोरेज यूज फॉर द पर्पज फॉर सप्लाइंग द कोल टू द कंबशन इक्विपमेंट विथ द निग्लेक्ट हँडलिंग. म्हणजे कमी मिनिमम टाइम मध्ये आपल्याला जर कोलचं तिथे इम्पॉर्टन्स म्हणजे गरज असेल तर ते क्लोज स्टोरेज मध्ये आपण कोल स्टोरेज करत असतो. दॅन द कोल इज युजली स्टोर इन द व्हर्टिकल सिलेंडर बकेट और कोल बीन्स. ओके, आता इथं बघा व्हर्टिकल, इथं व्हर्टिकल सिलेंडर बकेट आहे त्याच्यामध्ये ते कोल इन्सर्ट केलेले आहे त्यामुळे काय इझी ते हँडल होऊ शकतं आणि जे आपल्याला 1 आणि 2 दिवसामध्ये त्या कोलची रिक्वायरमेंट असेल प्लांट जर शटडाऊन करायचं नसेल तर त्या टाइम्सला आपण कोल स्टोरेज यूज करू शकतो. Okay, the next one is the implant handling. Implant coal handling system deals with the feeding of coal from live storage to the furnace. बघा तिथे जेसीबी दिलेले आहे ते जेसीबी डायरेक्टली त्या लोडर थ्रू तुमचं कोल हे ट्रान्सफर करत असतं. द various equipment for transfer of coal like a belt conveyor, screw conveyor. Already we discussed what is the use of belt conveyor and screw conveyor. Then the equipment needed to weight the quantity of coal for feed, and this is required a large number of equipment like suppose a feeder, then hopper, and also given as JCB loaders, automatic scales. Okay, there are different types of handling process. Okay, we complete the today's lecture. Now we complete the what is the steam power plant, then what is the component of steam power plant. There are different types of component like coal handling, ash handling, steam generating, boiler, superheater, economizer, steam turbine, alternator, feed water and cooling arrangement. Then advantage, disadvantage, then fuel handling system in a power plant means coal, how to handle coal by the transportation by sea, ropeway, by road, then the coal by the pipeline. Again, the types of fuel are handling system. There are 3 types of fuels handling system. First, coal, oil and gas, and also given a coal delivery equipment in a plant like a cost delivery, coal delivery, unloading, then preparation. Okay, then the unloading, preparation, then the transfer. They are given a 6 transfer. First one is the belt conveyor, screw conveyor, bucket elevator, grab bucket elevator, skip post, flight conveyor. Okay, and also we discuss the belt conveyor. Belt conveyor, screw conveyor, bucket elevator, grabs, then cold storage. There are different types of storage, cold storage, outdoor storage. Okay, then the implant handling.